नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. राज्य सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय असा गंभीर आरोप संभाजीराजे छत्रपतींनी करून एकच खळबळ उडवून दिलेली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. संबंधित अधिकारी बैठकीत चुकून आल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलंय. त्यांनी संभाजीराजेंना तसा फोन केला होता, तसंच या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. यानंतर हा विषय संपल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केलंय. त्यामुळे काही तासांपूर्वीच संभाजीराजे छत्रपतींनी एक गंभीर आरोप केलेला होता की त्यांच्यावर पाळत ठेवली जाते राज्य सरकारकडून, आणि त्यानंतर लागलीच सगळी सूत्र हल्ली राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलंय. पण खासदार संभाजीराजे छत्रपतींनी नेमका काय आरोप केलेला होता ट्विटरच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूयात. आताच गृहमंत्र्यांचा फोन आला आणि माझ्यासाठी हा विषय संपला असं सांगत त्यांनी संपूर्ण या घटनाक्रमावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. गृहमंत्र्यांनी सांगितलं की कर्मचाऱ्यांच्या बैठकीचं त्या ठिकाणी आज जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची खरं तर गरज नव्हती, चूक झाली, परंतु त्याचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीनं तसं केलं असावं अशी शक्यता त्यांनी वर्तवली आणि त्यामुळे हा विषय आपल्यासाठी संपला असं त्यांनी सांगितलेलं आहे. गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर मी समाधानी आहे, त्यांचा फोन आलेला होता असं सुद्धा संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला संभाजीराजेंनी ट्विट करून आपली हेरगिरी केली जात असल्याचा एक गंभीर आरोप करून एकच राजकीय खळबळ उडवून दिलेली होती. त्यानंतर लगेचच त्याची दखल घेत राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यांना फोन केला आणि संबंधित अधिकाऱ्याची चूक झाल्याचं सांगत यापुढे असं होणार नसल्याचं म्हटलंय. यानंतर मुंबईकरांना काहीशी सावध करणारी बातमी. मुंबईत पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. वाढती गर्दी धोक्याची असू शकते आणि त्यामुळे ही गर्दी पाहता मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ आणू नका असा थेट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलाय. सकाळच्या वेळेत पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालं. कारण उद्यापासून सगळ्यांना वाटलं की मुंबईमध्ये लॉकडाऊन लागेल किंवा लॉकडाऊन लागलाय आणखी 15 दिवसासाठी, म्हणून लोक घराच्या बाहेर पडले. हे कळत नव्हतं, पण मुंबईच्या अनेक हायवेवरती ट्रॅफिक जाम झाले. एकीकडे कोरोनाचा धोका कायम असताना नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांना नेमका काय इशारा दिलाय? मुंबईची गर्दी पाहता पुन्हा एकदा कडक निर्बंध लावावे लागतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिली. जर का आपण गाफील झालो तर ज्या आयुष्याला आपण संथ गतीने का होईना पुन्हा सुरुवात करतो आहोत, पुन्हा ब्रेक लागेल. निर्बंधपणाने सगळे वावरायला लागले तर मुंबईची बंधनं सुद्धा अधिक कडक करावी लागतील. हे सगळं काल मी सांगून झाले, त्याचा पुनरुच्चार मला करण्याची आवश्यकता नाही. आणि यानंतर मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो दिवस उद्यापासून उजाडतोय. कारण उद्यापासून मुंबईतली सगळी दुकानं खुली होणार आहेत, पण गर्दी करायची नाहीये. दर दिवशी एकाच बाजूची दुकानं खुली राहणार आहेत. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही दुकानं खुली राहतील. पहिल्या आठवड्यात उजव्या बाजूची दुकानं सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सुरू राहतील, तर मंगळवारी आणि गुरुवारी डाव्या बाजूचे दुकानं खुली राहतील. दुसऱ्या आठवड्यात अगदी त्याच्या उलट असेल. तसंच महत्त्वाची बाब म्हणजे शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस दुकानं बंद राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ही सर्व दुकानं सुरू होतात, पण ही वेळ गैरसोयीची असल्याची तक्रार सर्वसामान्य करतायत. कारण 7 वाजता त्या दुकानांमध्ये खरेदी करायला कोण जाणार आहे? सोनं, कपडे इत्यादी ज्या वस्तू असतात त्या वस्तू विकत घ्यायची ती वेळ नाहीये. त्यामुळे वेळ चुकल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. 7 वाजता खरेदीसाठी कोणीही घराबाहेर पडत नाही. त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासूनची जी वेळ दिलेली आहे ती चुकीची असल्याची भावना व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे, मुंबईकरांनी सुद्धा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पालिका या वेळेत बदल करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबईकरांसाठी उद्यापासून दुकानं उघडत आहेत, कारण महिनाभराच्या लॉकडाऊनच्या नंतर ही दुकानं उघडत आहेत. पण ही दुकानं जेव्हा उघडत आहेत तेव्हा सर्वसामान्यांना खरेदी करण्याची जी वेळ असते ती वेळ मात्र ही चुकीची असल्याचं व्यापाऱ्यांचं आणि मुंबईकरांचं दोघांचंही म्हणणं आहे. कारण भल्या पहाटे म्हणजे सकाळी 7ला जर ही दुकानं उघडली तर मुंबईकरांना त्याचा काही उपयोग होणार नाहीये. मुंबईनंतर बातमी पुण्यातून आहे. पुण्यातील लॉकडाऊनमध्ये उद्यापासून मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात येते. उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत पुण्यातली सगळी दुकानं खुली राहणार आहेत. तसंच सरकारी कार्यालय 25% उपस्थितीनं सुरू होणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आलाय. जिल्ह्यातील सर्व दुकानं सकाळी 7 ते 2 या वाजेपर्यंत सुरू राहतील. लॉकडाऊन शिथिल करताना सलून सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय नाशिक जिल्हा प्रशासनाने घेतलाय. सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व प्रकारची दुकानं ही उघडी राहतील. त्याच्यामध्ये शनिवार आणि रविवारी फक्त अत्यावश्यक सेवा या सकाळी 7 ते 2 या वेळेमध्ये सुरू राहतील. उद्यानं बंद राहणार आहेत, जिम बंद राहणार आहेत, जी काही आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही बंद राहणार आहे, हॉटेल्स बंद राहणार आहेत. परंतु हॉटेल्सला जी मागच्या लॉकडाऊनमध्ये जशी सुविधा होती की पार्सलची सोय जी आहे ती त्याच पद्धतीने सुरू राहणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र कडक निर्बंध लागू असणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात तर 2 जून पासून 8 दिवस जिल्हा बंद असणार आहे. 2 जून ते 8 जून पर्यंत जिल्ह्यात अत्यंत कडक नियम लागू असणार आहेत. तशी घोषणा जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. दुसरीकडे साताऱ्यात 8 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. किराणा दुकानं, बेकरी, मटण, चिकन शॉप, हॉटेल बंद राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्यातल्या शहरी भागात विशेषतः लॉकडाऊनचे नियम शिथिल होत आहेत. तर ग्रामीण भागात जिथे कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढतोय अशा जिल्ह्यांमध्ये जिथे पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे अशा जिल्ह्यांमध्ये मात्र आता लॉकडाऊनचा जो निर्णय आहे तो वाढवण्यात आलाय. अधिक तिथला लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यात एका बाजूला शहरांमधली रुग्णसंख्या कमी होत असल्याचा फायदा त्यांना मिळाला, तर ग्रामीण भागात मात्र धोका वाढतोय, तसे मग कठोर निर्बंध सुद्धा वाढत आहेत. आणि संपूर्ण राज्याचा जर विचार आपण केला तर कोरोनानं आपल्या सगळ्यांसाठी काहीसा दिलासादायक बातमी दिलेली आहे. ती म्हणजे 15,000 नवे रुग्ण एका दिवसात आढळलेले आहेत. कालचा आणि आजचा आकडा जर बघितला तरी मोठा फरक दिसतोय. खरं तर हा जो आकडा आहे तो 63,000 एका दिवसाला इतका होता. बघा, एका महिन्यात लॉकडाऊनच्या नंतर ही परिस्थिती सुधारत चालली आहे. 33,000 जण आज एका दिवसात कोरोनामुक्त झाले. तर मृत्यूचा आकडा सुद्धा हळूहळू कमी येतोय, तो पूर्ण कमी झालेला नाहीये. 184 जणांचा मृत्यू झालाय. तर सक्रिय रुग्णसंख्या ही आता 2,53,000 इतकी झाली आहे. आणि बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 93% गेलेलं आहे. आता 2 लाख इतका ऍक्टिव्ह रुग्णसंख्येचा जो आकडा आहे तो आकडा बघितला आणि पीकला जेव्हा होता तेव्हा तो 6 लाख होता. म्हणजे 4 लाख रुग्णसंख्या ही कमी झालेली आहे. आणि त्यानंतर एका 2 लाखापर्यंत ही आकडेवारी आलेली आहे. निश्चितपणे राज्यासाठी हा दिलासा आहे. आणि मुंबईमध्ये तर हा आकडा अधिक दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. मुंबईमध्ये आता 1,000च्या पेक्षा कमी रुग्ण एका दिवसात आढळत आहेत. मुंबईत आज एका दिवसात 676 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 5,570 जणांना डिस्चार्ज मिळाला, ते कोरोनामुक्त झाले. 29 जणांचा मात्र दिवसभरात मृत्यू झालाय. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण राज्यातलं 93% जरी असलं तरी मुंबईतलं मात्र ते 94% आहे. रुग्ण दुपटीचा जो वेग आहे तो मात्र 433 दिवसांवर जाऊन पोहोचलाय. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर अगदी 15,000पर्यंत आकडा आलेला आहे. पण राज्यासाठी सगळ्यात दिलासादायक बाब ही वाटते की 6 लाखां
वरचा जो आकडा होता ऍक्टिव्ह रुग्णसंख्येचा तो आता 2 लाखावर आलाय. याचा अर्थ कुठेतरी परिस्थिती नियंत्रणात येते. नक्कीच विलास, आपण जर आकडेवारी पाहिली, खऱ्या अर्थानं ऍक्टिव्ह रुग्णांची जर आकडेवारी पाहिली तर नक्कीच राज्याला दिलासादायक गोष्ट आहे. कारण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळ 4-4.5 लाख ऍक्टिव्ह रुग्ण जे आहेत ते या 20 ते 25 दिवसामध्ये राज्यामध्ये कमी झाले आणि जवळपास आता फक्त 2-2.5 लाख रुग्ण जे आहेत ते ऍक्टिव्ह रुग्ण राहिलेत. त्यामुळे मोठा आरोग्य यंत्रणेवरचा ताण जो आहे तो या ठिकाणी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काल रविवार होता त्यामुळे चाचण्या कमी झाल्या असतील कदाचित, पण तरी देखील ही ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. जरी आज 15,000 रुग्ण या ठिकाणी सापडले असतील, पण बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे सातत्यानं मोठं आहे आणि दुप्पट आहे. हेच खऱ्या अर्थानं दिलासादायक गोष्ट राज्य सरकारसाठी असेल, मुंबईसाठी असेल. कारण काय, जर आज आपण मुंबईत जरी पाहिलं तर विक्रमी असे 5-5.5 रुग्णांना डिस्चार्ज दिला. ही खूप मोठी गोष्ट जी आहे ती आज म्हणावी लागेल. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि नोकरीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना एक मोठा दिलासा मिळालाय. 10% EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. खरं तर या आधी सुद्धा EWS आरक्षणाचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना मिळत होता, पण सुप्रीम कोर्टात SC-BC आरक्षणाची जी लढाई सुरू होती त्यामुळे हे आरक्षण काढून घेण्यात आलेलं होतं. कारण एका वेळी एकच आरक्षण देता येतं, पण सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण SC-BCचं रद्द केलं. त्यामुळे पुन्हा एकदा EWSचं आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारनं या संदर्भातला निर्णय घेतलेला होता. आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केलेला होता. आता हेच EWSचं आरक्षण राज्यातल्या मराठा उमेदवारांना मिळणार आहे, विद्यार्थ्यांना मिळणार आहे. दरम्यान यावर एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया. यामध्ये EWS हे आरक्षण आधीपासून होतं. जेव्हा SC-BCचं आरक्षण दिलं त्यावेळेस आरक्षणाचा लाभ एकदाच घेता येतो, एकतर EWS किंवा SC-BC. तर SC-BC आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते रद्दबातल ठरवलेलं आहे. त्यामुळे EWSचा जो काही अधिकार आहे तो मराठा समाजाला मिळतोय. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा ऐकूयात. हे समाज असेल त्या समाजाचा विद्यार्थी EWS आरक्षणामध्ये भाग घेऊ शकतो. मागच्या काळामध्ये देखील राज्य सरकारच्या वतीने अशीच चूक करण्यात आली होती की मराठा विद्यार्थ्यांना EWS मधून रोखण्यात आलं होतं. माझा राज्य सरकारला प्रश्न असा आहे की आम्ही मराठा आरक्षणाची मागणी करतोय, त्याबाबत आपल्याकडे काय पर्याय आहे याची स्पष्टता आपण द्यावी. EWS आरक्षणचा अर्थ असा आहे की आर्थिकरित्या जे कमकुवत असतील आणि ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसेल अशा कुठल्याही समाजाचा विद्यार्थी EWS मध्ये भाग घेऊ शकतो. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा सर्वकष अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं एक समिती नेमली. या समितीला 7 जून पर्यंत आता मुदतवाढ देण्यात आली आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर काही खास, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी आहे एका अभिमानास्पद विक्रमाची. साताऱ्यात केवळ 24 तासात 40 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवण्यात आला. बांधकाम विभागाच्या कामगिरीचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे आणि निश्चितपणे याच पद्धतीनं रस्त्यांची निर्मिती झाली तर खूप चांगला विकास होऊ शकतो. पण आज साताऱ्यामध्ये मात्र या इंजिनियर्सनी ही कमाल करून दाखवलेली आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद केली आहे. अवघ्या 24 तासामध्ये 40 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधून तयार. एका दिवशी सीएम साहेब आपण 24 तासामध्ये 30 किलोमीटरचा डांबरी रस्ता केला, एकदम बेस्ट क्वालिटीचा. सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये तो काम केलं. सगळे आपले सचिव, सगळे आपली टीम, हजारो मजूर काम करत होते.
शेकडो सगळी मशिनरी तिथे राबत होती. आज मी सार्वजनिक बांधकाम विभागातील माझे सचिव सार्वजनिक बांधकाम, मुख्य अभियंता पुणे विभाग आणि त्याचबरोबर अधीक्षक अभियंता सातारा आणि कार्यकारी अभियंता सातारा आणि त्या भागातले माझे कंत्राटदार या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी एक नवीन विक्रम आज प्रस्थापित केलेला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण ते मासुर्णे हा जो भाग आहे तो जवळपास 39.69 किलोमीटर लांबीचा एका लेनचं काम 24 तासाच्या आत, म्हणजे काल सकाळी 7 वाजता 30 तारखेला सकाळी 7 ला सुरू केलं आणि आज सकाळी 7 वाजेपर्यंत 39-40 किलोमीटरचं काम ते पूर्ण त्यांनी केलेलं आहे. एक विक्रम त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. यानंतर बातमी एका निर्दयी मातेची, निर्दयी आईची. नागपुरात एका आईनं तिच्या 7 महिन्याच्या चिमुकल्या बाळाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. आपल्या कौटुंबिक रागातून तिनं हे अमानुष कृत्य केलंय. अंबाझरी पोलीस ठाण्यानजीकची ही घटना असून बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे. खरं तर हा व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. एखादी आई जी आपल्या बाळावर जीवापाड प्रेम करते ती इतकी निर्दयी कशी असू शकते हा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. कारण काही असो पण या आईनं इतकं अमानुष का व्हावं हा प्रश्न आहे. नागपूरमध्ये एका आईकडनं 7 महिन्याच्या बाळाला जी जबर मारहाण करण्यात आली त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर बाल संरक्षण विभागाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली. आता या प्रकरणामध्ये काय झालं आहे, नेमकं कुठपर्यंत चौकशी आली हे आपण जाणून घेऊया. याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूरचे बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण सर आहे. नेमकं काय झालं, म्हणजे हा संपूर्ण प्रकार जेव्हा घडला आता चौकशीमध्ये काय पुढे आलं? ज्याप्रमाणे आम्हाला एक आईच्याद्वारे मुलाला मारहाण होण्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने आम्ही प्रत्यक्ष त्या घरी भेट दिली आणि त्या मुलाची माहिती जाणून घेतली, मुलाच्या आरोग्याच्या बाबतीत स्थिती जाणून घेतली आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली की बालन्याय अधिनियम कलम 75 अंतर्गत अंडर कस्टडी क्रुएल्टी ऑफ चाइल्ड, म्हणजे एखाद्या बालकाच्या ताबा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कोणाच्या ताब्यात आहेत आणि तो क्रूरता करतो त्या अनुषंगाने कारवाई झाली पाहिजे, तो आई असो किंवा वडील असो. तर या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाईचं प्रावधान आहे. बालन्याय अधिनियम कलम 75 अंतर्गत पोलीस त्यावर कारवाई करत आहेत. नेमकं या घटनेनंतर म्हणजे कायद्यामध्ये पण काय तरतूद आहे? जर का आईकडे बाळाला ठेवायचं नसेल तर मग बाळ कुठे राहणार? कुटुंबातल्या इतर सदस्याकडे राहतात की आपण बालगृहामध्ये पण त्याला ठेवू शकतो? आता ज्या परिस्थिती आजची जी घटना बघितली असता 6 महिन्याचं बाळ आहे, आईच्या दुधावरचं बाळ आहे. या बाबतीत आम्ही सद्यस्थिती बघत आहोत की मूल सुरक्षित आहे की नाही त्याच्याबाबतही चौकशी सुरू आहेत. जर आम्हाला वाटलं की ते मूल सुरक्षित नाही आहे तर मुलाला रेस्क्यू करून बालगृहातही ठेवू शकतो, शिशुगृहातही ठेवण्याची व्यवस्था करत आहेत. यानंतर बघूयात फेडरल बँक प्रस्तुत संजीवनी हा आमचा विशेष कार्यक्रम. भोजन रथाच्या माध्यमातून अमरावतीत मदत केली जाते. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना या माध्यमातून मदतीचा हात दिला जातोय. दररोज 500 जेवणाचे पॅकेट्स आणि पाण्याच्या बॉटल्स विविध रुग्णालयात पाठवल्या जात आहेत. भाजी बाजार परिसरातल्या मित्रांनी एकत्र येत यासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमाला मदत करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले. पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था नव्हती कुठे तरी. जे पेशंट सोबत येतात त्यांना जेवणाची ताळमळ उडत होती, म्हणून आम्ही हा उपक्रम चालू केला. याच्या वर्षी 1-1.5 वर्ष आधी पण आम्ही असाच बायपास रोडनी जेव्हा मुंबईतून लोक प्लॅन होतो ते गुजरातमधून, त्यावेळेस पण आम्ही 1.5 महिना तिथे पण असं जेवणाची आणि पाण्याची सगळी व्यवस्था केली होती. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयाला कोविड-19 ची लस मिळेल याची खात्री करण्यासाठी मदत करू इच्छितं. तसंच लसीकरणाबद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमानं राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबद्दलची जागरूकता अधिक वाढेल. अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7 लॉग ऑन टू moneycontrol.com संजीवनीवर संपर्क करा. याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.